नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आमदार किरण सरनाईक आज या ठिकाणी मंत्रालयामध्ये माझ्यासोबत पंडितरावजी रहाटे काका, गामनिक सर, निखंड सर, आम्ही सर्वजण या महाआक्रोश आंदोलन अमरावतीला सुरू आहे। त्या आंदोलनाचे अनेक विषय आहेत, जसं आघोषित शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजे, पूर्तता केलेल्या शाळेला वेतन अनुदान मिळालं पाहिजे, आणखी ज्या अनेक दिवसापासून टप्पावाढ जी मिळालेली नाही त्या प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील शाळेला देखील टप्पावाढ मिळाली पाहिजे। ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झालेली आहे ती पटसंख्या 23-24मध्ये लवचिक करून शिथिल करून त्यांना देखील या ठिकाणी वेतन अनुदान मिळालं पाहिजे। अशा प्रकारचं प्रश्न आम्ही सन्माननीय शिक्षण मंत्र्यांचे खाजगी सचिव श्री मंगेशजी शिंदे, वित्तमंत्री श्री गजानन पाटील, वित्तमंत्र्यांचे खाजगी सचिव सन्माननीय गजानन पाटील यांची भेट घेतली। त्यांनी दोघांनाही सांगितले की हा विषय तुमचा कॅबिनेटमध्ये येणार आहे, या उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाही परंतु पुढच्या आठवड्यात येईल आणि निश्चित रूपानं सकारात्मक दिलासादायक निर्णय शासनाच्या तर्फे या सर्वांना मिळणार आहे। आणि अनेक समस्या बऱ्याच दिवसांच्या ज्या प्रलंबित आहेत त्या कुठं मार्गी लागण्याचं आश्वासन या दोघांनी आम्हाला दिलेलं आहे। सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्री आज त्यांची जिल्हा नियोजनची मीटिंग असल्यामुळे त्यांची भेट काही होऊ शकली नाही, उद्या देखील त्यांची भेट घेऊन कुठंतरी या प्रश्नावरती चर्चा करून कॅबिनेटमध्ये हा विषय आला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। अमरावती विभागामधला प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांनी जो हा मोर्चा काढलेला आक्रोश मोर्चा, हे अंशतः अनुदानित शिक्षक म्हणजे जे गेल्या 20 वर्षापासून 20%, 40% व 60% अनुदान घेतात, यांनी आपल्या हक्काच्या टप्पावाढ मागणीसाठी काढलेला आक्रोश मोर्चा आहे। आमची पहिली मागणी आहे 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला विनाअट टप्पावाढ देण्यात यावी, त्यानंतर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा त्यांना समान टप्पा अनुदान देण्यात यावं, त्याबरोबर पुणे स्तरावर अघोषित असलेल्या ज्या शाळा त्यांना अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबर ज्यांची पटसंख्या कमी आहे अशा शिक्षकांना अटी शिथिल करून अनुदान देण्यात यावं। यासाठी गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन, खालीनाथ आंदोलन, आमरण उपोषणे करत आहे। शासनाने 12 जुलै 2024ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही यांना जून 2024 ते डिसेंबर 2024 असा 6 महिन्याचा इरेज डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये यांचा टप्पावाढ करून देऊ। आमची मागणी ही आहे की ही जी काही फक्त घोषणा सभागृहामध्ये केली, हे हक्कासाठी या उपसंचालक कार्यालयाच्या समोर हजर झालेल्या माझ्या प्रत्येक बांधवांचं स्वागत आहे। कारण ज्या माणसामध्ये हक्कासाठी लढण्याची उर्मी आहे, ज्या माणसांमध्ये चळवळीमधलं जे काही रक्त घरी राहून सळसळतं तो माणूसच चळवळीमध्ये सळकतो। आजचा जो काही आपला हा आक्रोश मोर्चा आहे, या आक्रोश मोर्चाच्या मागण्या काही जणांना माहित नाहीत, परंतु मागण्या जरी माहित नसल्या तरी मला लढावं लागते हे त्या लोकांना माहित आहे। आजचा आक्रोश मोर्चा हा माध्यमिक कृती समिती, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती व उच्च माध्यमिक कमवी शिक्षक शिक्षकेतर संघटना या 2 अंशतः अनुदानित संघटना ज्या आहेत यांच्या संयुक्त शिक्षकांनी काढलेला मोर्चा आहे। यामध्ये राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीपजी कडू सर, त्यानंतर शिक्षक संघाचे शेखर भोयर सर, शिक्षण संघाचे संघटनेच्या संगीताई शिंदे, मुख्याध्यापक संघाचे बिडकर सर, त्यानंतर आमदार किरण सरनाईक साहेबांच्या संघटनेचे शिक्षक महासंघाचे आमचे मित्र बिडकर सर, अशा सर्व लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या संयुक्त विचारातून आपण हा मोर्चा काढत आहे। मोर्चाचा हा काही आपला या महिन्यामधला काही पहिलाच मोर्चा काढत आहे अशातला भाग नाही। 5 जिल्ह्यांमध्ये माध्यमिक कृती समिती आणि ज्युनियर कॉलेजची संघटना, या संघटनांनी 10 दिवस धरणे आंदोलन केलेले आहेत। प्रत्येक महाराष्ट्रामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण धरणे आंदोलन उपोषण केले, पाथरी या ठिकाणी उपोषण केलं, आजही कोल्हापूरला आंदोलन सुरू आहे, मोर्चे काढले। म्हणजे आज आपण जे काही मोर्चा काढत आहे हा काही आपला विभागातला पहिला मोर्चा नाही। या ठिकाणी जो बांधव आणि भगिनी आलेल्या आहेत त्या या आधीही आठवडाभरापासून 15 दिवसापासून आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि इथं बोलताना दिलीपजी कडू सर असतील, त्यानंतर आमचे माध्यमिक संघटनेचे जे काही बांधव आहेत पठाण सर यांनी सांगितलं आहे की अमरावतीमध्ये जेव्हा आपण मोर्चा काढतो किंवा एकत्रित होतो त्यानंतरचं जे काही आपला मागणी असते त्या मागणीला यश येते। तुमच्या लक्षात असेल बांधवांना, ज्युनियर कॉलेजचे जे बांधव आहेत ते या ठिकाणी साक्षीदार आहे। 5 ऑगस्ट 2019ला आपण या ठिकाणी आंदोलन केलं होतं।
त्यानंतर मुंबईला जाऊन 26 ऑगस्टला आपल्यावर लाठीचार्ज झाला आणि पहिला ज्युनियर कॉलेजला 20चा टप्पा भेटला. जसं 2016ला माध्यमिक कृती समितीने औरंगाबादला मोर्चा काढला, लाठीचार्ज झाला आणि 20चा टप्पा भेटला. आलं का लक्षात? त्यानंतर ज्युनियर कॉलेजचं आझाद मैदानावर जे भव्य आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून आपल्यावर लाठीचार्ज झाल्यानंतर 26 ऑगस्टचा लाठीचार्ज झाला आणि मग सप्टेंबर महिन्यामध्ये आपला GR निघाला आणि 2019ला आपल्याला 20% अनुदान भेटलं. समन्वय संघाच्या माध्यमातून, म्हणजे माध्यमिकचे लोक असो, आपण प्राथमिकचे असो, ज्युनियर कॉलेजचे असो, सर्व लोक आपण एकत्रित आलो आणि एकत्रित आल्यावर आझाद मैदानावर लढलो. तेव्हा आपल्याला 2 टप्पे भेटले. म्हणजे आपल्या जिल्हा स्तरावरचे, विभाग स्तरावरचे आंदोलन वाया जातात हा भाग नाही. आपण एकत्रित येणे, एकवटणे आणि आपली शक्ती जी आहे ती शक्ती आपल्या मागण्यांसाठी खर्ची करणे हा त्यामागचा उद्देश असतो. आता आपल्या GRच्या संदर्भात आपण मागणी करत आहे. आपली पहिली मागणी काय आहे? दोन्ही संघटनांच्या संयुक्त मागण्या आपण 4, 5, 6 मागण्या दिलेल्या आहेत. काय आहे पहिली मागणी आपली? 1 जानेवारी 2024 पासून विना अट आम्हाला टप्पा वाढ देण्यात यावी. दुसरी मागणी काय आपली? 12, 15, 24 फरवरी 2021ला त्रुटीमध्ये आलेल्या व त्रुटी पूर्तता केलेल्या बांधवांना समान टप्पा देण्यात यावा. तिसरी मागणी काय आपली? की जे पुणे स्तरावरील अघोषित बांधव आहेत त्यांचं मूल्यांकन झालेलं आहे, पात्र झालेलं आहे, त्यांनाही टप्पा वाढ देण्यात यावी. चौथी मागणी काय आहे? आपले जे बांधव मागच्या वर्षी 20, 40, 60च्या टप्प्यापासून वंचित राहिले विद्यार्थी संख्या अभावी, त्या ज्या काही अटी आहेत त्या अटी शिथिल कराव्या व त्यांनाही टप्पा अनुदान द्यावं. कारण 15 वर्षापासून 20 वर्षापासून त्यांनी संख्या टिकवली, पण मागच्याच वर्षी त्यांची संख्या तुटली. आणि 5वी मागणी आहे आपली की आम्हाला पेन्शन लागू करण्यात यावी. आता लोकांनी हे माहित नाही आपलं मूल्यांकन केलं तर आपल्याला पेन्शनचं काय प्रावधान केलेलं आहे त्याच्यामध्ये. 20 भेटला, 40 भेटला, खुश आहे. खर्च 40-20 भेटते, त्याच्यानंतर थोडी जमीन जुमला झाले, बिलकुल 4 व्हीलरला फिरणार झाले आपले लोक. आता खडू सरांनी सांगितलं या ठिकाणी किंवा धोरण या ठिकाणी कोणतंच या लोकांना 20%, 40% कधी द्यायचं हे धोरण नाही. प्रत्येक सरकार आलं की आपल्याला 1 टप्पा देते. आतापर्यंत आपण 6 शिक्षण मंत्री बघितले, 6 टप्पे तरी भेटायला पाहिजे होते, तरी 100 वर गेलो असतो. पण एक सरकार आल्यानंतर काय करते? अभ्यास करतात ते आणि 1 टप्पा दिल्यानंतर 5 वर्ष डफळं वागतात. आम्ही दिले. अरे तुम्ही कुठून दिले? तुम्ही शासनामध्ये आहे, धोरण आहे शासनाचं, जे तुम्हाला द्यायचे आहेत टप्पे ते त्याला अनुसरूनच दिले. आपलं मूल्यांकन कोण्या शासन आदेशाने झालं? कोण्या शासन आदेशानं आपलं मूल्यांकन झालं? माहिती 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या 2 शासन आदेशाच्या निकषानं तुमचं माध्यमिकचं, ज्युनियरचं, प्राथमिकचं मूल्यांकन झालं आणि त्यांना आपण टप्प्यासाठी पात्र ठरलो. आता काय आहे त्या शासन आदेशात हे माहिती म्हणून तर आपण येत नाही ना. त्यामध्ये काय आहे? 15 नोव्हेंबर 2011चा शासन आदेश म्हणतो की ज्या शाळांचं मूल्यांकन झालं, कॉलेजचं मूल्यांकन झालं की 5व्या वर्षी त्याला 20चा टप्पा देण्यात यावा, त्याच्यानंतर 6व्या वर्षी त्याला 40चा देण्यात यावा, असं करून तो 100 वर जावा. मग आता हे असं कसं आलं? मधात कोणतरी सरकार येते, 1 टप्पा देते, आपल्याला उपकार करण्यासारखं दाखवते, आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला टप्पा दिला, एवढे दिले. उपकार केले काय? सरकारमध्ये आपण शासनाला का बसवतो? शासनामध्ये आपले जे काही हक्क असतील, मागण्या असतील, समाजाचा न्याय असेल तो त्यांनी दिला पाहिजे, यासाठी कोणत्याही शासनाला आपण सत्तेत बसवतो ना. सत्तेत बसल्यानंतर आपल्याला त्यांची भाषा सांगतात, जसं यांना समजत नाही. अरे आम्ही शिक्षण भावी पिढ्या भारताच्या घडवतो, तुमचे जे काही हे कायदे GR आहेत हाती द्या, आमच्या उगून येतो पाठ व्हायला आमच्या ते. 15 नोव्हेंबर 2011चा शासन आदेश काय म्हणतो? आपल्याला प्रचलितनुसार अनुदान देण्यात यावे. यांनी 19 सप्टेंबर 2016ला शासनादेश काढला. गावंडे साहेब तुम्हाला रट्टे दिल्यावर 20% भेटले. सरसकट काय शब्द टाकला त्याच्यात? सरसकट 20%. म्हणजे आता लोक शासनाची सोय नव्हती, आता आधी कसं तरी देऊन राहिलो तो 20 देतो. पण ही टेम्पररी व्यवस्था होती, टेम्पररी व्यवस्था की या वर्षी आमच्याजवळ पैसा नाही म्हणून सरसकट 20 देतो. 15 नोव्हेंबर 2011चा शासन आदेश अधिकृत करून कॅबिनेट निर्णय घेऊन तो 19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश काढलेला नाही. म्हणजे आपल्याला आजही 15 नोव्हेंबर 2011चा शासन आदेश लागू आहे. पण आपण मागणी करत नाही, आपण निवडून दिले सभागृहात बोलत नाही. ज्या वेळेस आता आपण जर हे बोलत आहे, आपण जर मागणी करत आहे त्यांना, तर त्या ठिकाणी आपले 7 शिक्षक आमदार महोदय, 7 पदवीधर आमदार महोदय जे आहेत यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे की 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014चा जो शासनादेश ज्या गोष्टीने यांचं मूल्यांकन झालेलं आहे तो अधिकृत झालेला नाही. आजही त्या अनुषंगाने जर अनुदान दिलं तर आपण 100 वर झालोच ना. 1100 कोटी दिले आपल्याला, 1160 कोटी दिले. अरे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सभागृहामधलं डिसेंबर 2023 मधलं भाषण आहे,
त्यांनी सांगितलंय की आम्ही यांना 1160च देत नाही, तर या पुढचे जे टप्पे आहेत त्याला 5000 कोटी लागतात आणि ते 5000 कोटी द्यायला आम्ही तयार आहोत. आज देवेंद्रजी फडणवीस साहेब सत्तेत आहेत, मग त्यांच्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे सभागृहामध्ये शब्द ते खोटे ठरवतात का? नाही. त्या ठिकाणी आपल्याला सभागृहात 12 जुलै 2024च्या सभागृहाच्या भाषणात काय सांगितलंय शिक्षण मंत्री महोदयांनी की आम्ही 1 जून 2024 पासून यांना टप्पा देत आहे, परंतु देऊ कधी? डिसेंबरमध्ये. मग एरियस देऊ आम्ही जून ते डिसेंबरचा. आता पुढे सरकार आलं यांचं तर ठीक आहे देतील, नाही आलं किंवा काही जर झाले कोणती आघाडी बिघाडी काही जर झालं सरकारने आलं तर मग आपण डबल वाजवायचं काय? म्हणून आपलं म्हणणं काय आहे त्यांना की बा तुम्ही आमच्या आंदोलन जेव्हा आपलं मुंबईला आंदोलन सुरू होतं, आपलं नोव्हेंबर महिन्यात आंदोलन मुंबईला झालं ना आझाद मैदानवर, तुम्ही होते ना, साक्षीदार आहे ना, पेढ्या खाल्ल्या ना, शिक्षण मंत्र्यांना आणलं ते गाडी करून ते. म्हणजे शिक्षण मंत्री महोदय तेव्हा एवढे खुश झाले होते की आपल्याला या लोकांना द्यायचंच आहे. खूप करत आमच्यावर, आम्ही आभार मानतो तुमची की 1160 कोटी रुपये तुम्ही आम्हाला दिले, मान्य आहे. मग ते आपल्या आझाद मैदानावर आल्यावर पेढ्याची गाडी भरून आणली, प्रत्येकाला एक पाव पेढा, आणि पत्र काढलं त्यांनी. काय पत्र काढलं? 9 नोव्हेंबर 2023च्या पत्राच्या अनुषंगाने उपसचिवांना पत्र काढायला लावलं त्यांनी की या लोकांना संच मान्यतेच्या आधारावर दरवर्षी आम्ही 1 जानेवारी 2024 पासून टप्पावाढ देऊ. मग आता सभागृहात बोलताना त्यांच्याच पत्राचा अवमान का करतात ते? म्हणजे आधी काय बोलले आपल्याला की 1 जानेवारी 2024 पासून आम्ही तुम्हाला अनुदान देत आहे, तेही कसं? दरवर्षी संच मान्यतेनुसार विना अट. लोक या ठिकाणी रिटायर व्हायला लागले. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा आपलं मूल्यांकन झालं 2014 पासून मूल्यांकन सुरू झाले आपले, 20चा टप्पा भेटेपर्यंत किती तपासण्या झाल्या तुमच्या प्रपत्र अबक किती झाल्या? मोजता येत नाही. 17 तपासण्या झाल्या. संडासच्या डब्यासहित फोटो टाकलेला आपण त्या फाईलले हो शाळेमध्ये आहे आमच्या म्हणून. त्या मूल्यांकनाच्या प्रस्तावामध्ये अप्रुव्हल आहेत तुमचे, शाळेचे फोटो आहेत, पंख्याचे आहेत, लाईटाचे आहेत, संडास बाथरूमचे आहेत, किती तुम्ही डिग्र्या घेतल्या त्याच्या आहेत. त्यानंतर शिक्षकांनी अपग्रेड काय केलं, किती शिक्षण घेतले, या सगळ्या असे बुकलेट तयार करून दिले आणि दरवर्षी देतो. म्हणजे 20% अनुदानापर्यंत 17 तपासण्या झाल्या. आणखीन एखादं कोणतं काही पत्र आलं टप्पा देतो म्हटलं की ते मागणं रद्द करतात, डबल तपासणी करतात. लग्नाच्या बाबतीत जसे होते तुम्ही तसे दिसता का? तो 2009ला मूल्यांकन झालेला माणूस शाळा, अरे एखादा मरते, एखादा सोडून जाते, एखाद्या दुसरी नोकरी लागते, त्याचा रोस्टर बिघडते, त्या ठिकाणची जागा भरल्या जात नाही, रिक्त होते. ते निकष काय लावतात? 60 वर आलो, 80 वर चाललो, आता रिटायर होऊन राहिलो तरी निकष म्हणतात तेच. या विषयावर कधी आपले प्रतिनिधी बोलतात का सभागृहात की मरेपर्यंत तो आता किळीवर टाकला तर तपासणी करू दे, 60चा टप्पा 80चा घेऊन जाय? म्हणजे जे करायचं असेल गरज आपल्याला तुम्ही करा, मग आपण करायचं आहे. हे जे आंदोलन मोर्चा आपला त्याचसाठी आहे की आपली फाईल शिक्षण खात्यामधून अर्थ खात्यामध्ये गेलेली आहे. कशाची? टप्पावाढची. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या लोकांना टप्पावाढची फाईल शिक्षण खात्याला जे अर्थ खात्याने निकष दिले होते ते निकष सर्व गोळा झालेले आहेत आणि ती फाईल शिक्षण खात्यानं अर्थ खात्यामध्ये दिलेली आहे. ती अर्थ खात्यामधून फाईल तपासून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा तो कॅबिनेट निर्णय घेण्यात यावा व नुसतं GR काढा काय नाही, GR काढावा काय नाही, तर आम्हाला निदान नाही काही तर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर असा 1 महिन्याचा पगार द्या. याच्या आधी GR लय खेप काढलेला आहे. तुम्हाला माहित नशीब 106 कोटी रुपयाची पुरवणी मंजूर होऊनही रद्द व्हायला आहे. माहिती आहे अजित पवार साहेबांनी 106 कोटी रुपयाची पुरवणी मंजूर केली होती 2021ला 20ला, ती रद्द झालेली आहे. मग ह्या आधीचे अनुभव आहेत आपल्याला. म्हणून आपण काय म्हणतो की आम्हाला तुम्ही नुसता GR न देऊन 1 महिन्याचा पगार द्या. आता या लोकांना पेन्शन नाही आहे, परंतु आपले हमीपत्र भरून घेतलेले आहेत. प्रत्येकाचं मूल्यांकन केलं तेव्हा काय हमीपत्र भरून घेतलेले आहेत की यांना जुनी पेन्शन जरी नाही तरी नवीन पेन्शन देण्यात येणार आहे. मग त्याची कटौती झाली का आपली 20-40 मधून? काही नाही झाली. पैसे काही कटले तर सरकार त्याच्यामध्ये पैसे टाकेल, रिटायरमेंट झाल्यावर भेटतील. मग आता 100 वर जर जायला आणखी 4-5 वर्ष लागले, काही लोक जर रिटायर झाले तर त्यांना काय भेटेल मग रिटायर झाल्यावर? म्हणजे टप्पेचे अनुदान घेण्यात जिंदगी गेली. आणि रिटायर झाला तर मग आता ज्या लोकांनी 100% सध्या पगारात 2-3 हजार रुपये पेन्शन भेटते, कुणी वेल्डिंगवर कामाला आहे, कुणी ऑटो चालवते, याची 100 वाल्याची कंडिशन अशी आहे. विचार करा आपली पुढे काय होईल आपल्या बांधवांची. म्हणून आताही आपले जे काही या ठिकाणी बांधव बोलले, आता बाराते सर बोललेत, यांना आधी पठाण सर बोललेले आहेत, कडू सर बोललेले आहेत की जे काही तुमचे धोरण आहे शासनाचं, ते शासनाचं धोरण आहे दरवर्षी टप्पा द्या, तर 2 वर्षांनी द्या. 2 वर्षांनी दिलं असतं आतापर्यंत 100 वर आलो असतो. परंतु जे काही 19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश आहे तो या सरकारला काय आहे
येणाऱ्या प्रत्येक सरकारला की जाऊ द्या, इच्छा असेल पैसे जर असले तर आपण देऊ, हे धोरण त्यांनी लागू केलं. म्हणून आपण आतापर्यंत 100%वर पोहोचलेलो नाहीये. काही चांगले लोक आहेत, काही आमदार महोदय चांगले आहेत, खरोखर नेटाने आपल्यासाठी सभागृहात काम करतात. परंतु जशी आपली आता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व संघटनांची एकी आहे, अशी एकी करून जर ते लढले तर आपला हक्क मिळवून देण्यामध्ये ते निश्चित यशस्वी होतील. अधिकारी वर्गांमध्ये तसं आहे, काही चांगले अधिकारी आहेत की ज्यांना वाटते की खरोखर या लोकांचे आयुष्य बर्बाद झालेले आहे, या लोकांना अनुदान मिळालं पाहिजे. तुमच्या आपल्या ज्या काही फाईल तपासल्या जातात त्यावेळेस ते म्हणतात बाबा किती झालं रे, दरवर्षी पत्र येते वरून, काय करावं. एखाद्या आपल्या शिक्षकाचा जर समजा रोज शांत करायचा असता तर सरकार पत्र काढते, मंत्रालयामधून पत्र येते, संचालकांना संचालक पत्र काढतात, उपसंचालक साहेबांना उपसंचालक काढतात, शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी प्राचार्यांना माहिती जमा करा, फाईल जमा करा, पडलं थंड आणतो महिन्यावर. मी असं आपल्यासोबत बरेच वेळ झालेला आहे. परंतु आता आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही. येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपला शासन आदेश काढावा, वेतन वितरणाचा आदेश द्यावा, यासाठी आपला आजचा हा आक्रोश मोर्चा आहे. आणि यानंतर भारताच्या सरकारने या कॅबिनेटला जर का या लोकांनी आपल्याला आपल्या हक्कासाठी 16 तारखेपासून जे आंदोलन प्रत्येकाला आंदोलनामध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपला न्याय घ्यायचा आहे. धन्यवाद. हे पाळले पाहिजे, हे सरकारवर बंधनकारक आहे. आणि हे असं बंधनकारक असताना सुद्धा वजनावारी प्रकरणं कोर्टाच्या आपल्या शिक्षकांच्या फेवरनं लागल्यावरही सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणजे आता असंच आहे की यांनी कायदा पाळायचा का नाही पाळायचा. उलट हे म्हणतात की आम्ही संविधानाला धक्का लावणार नाही. संविधानाला धक्का लावणं म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काय आहे का? जे कायद्यामध्ये आहे, जे तुम्ही शासन निर्णय काढले त्या शासन निर्णयामध्ये ज्या गोष्टी आहे त्या जर तुम्ही पाळ बरेचसे शिक्षक बिनपगारी रिटायर झाले, म्हणजे रडून गेले बिचारे शाळेतून. कित्येक व्हिडिओ आले आमच्याकडे व्हॉट्सअपवर. परंतु तरी सुद्धा या निर्दयी शासनाला जाग येत नाही. शिक्षण मंत्र्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की 58 वर्ष कंप्लीट होत आले, मी आता तरी यांना 100% पगार करतो. त्यांनी बघतो, ठरवतो, विचार करतो, समिती गठीत केलेली आहे आणि उडवाउडवीचे उत्तर. मला एक सांगा की एकीकडे लाडकी बहीण आणतात आणि एकीकडे आमच्या या शिक्षिका बहीण आहे, यांना सुद्धा हक्काचा पगार सुरू झाला पाहिजे. त्यामुळं मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपलं हे आंदोलन नक्कीच यशदायी लाभेल हे सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी शिक्षक महासंघाचा व माझा पाठिंबा या आंदोलनाला जाहीर करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.
शिक्षक समन्वय संघाचा विजय असो. शिक्षक समन्वय संघाचा विजय असो. अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. शासन निर्णय निर्गमित झालाच पाहिजे. शासन निर्णय निर्गमित झालाच पाहिजे. शासन निर्णय निर्गमित झालाच पाहिजे. अरे असं कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अरे असं कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. चौकातून कवर करा. चला 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 धीरे धीरे. जोडी नंबर 1 थोडे नाऱ्यावर देत जा ना मधामधात. शांत कोण चालले. चला चला कवर करा. ओके काय त्याला बोलणार का शिक्षकाला मला लवकर लवकर. सर फोटो चांगला निघाला पाहिजे. फोटो बढिया निघाला पाहिजे. नाही कुणाच्या बापाचं. नाही कुणाच्या बापाचं. टोपी दे ना. टोपी टोपी आहे समोर आहे. हा समोर समोर. हॅलो बाकी काय ना बिना वेतनानं भटकलेले एवढेच आहे. बिना वेतनानं भटकलेले एवढेच आहे. वेतनाचे अलग आहे. वेतनाचे अलग आहे.
मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.